विविध भारती पुणे ठळक बातम्या. छत्तीसगड राज्य सरकारने जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे झालेली वित्तीय तूट भरून काढण्याकरिता केंद्र सरकारने सुचवलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 निवडल्याचं कळवलं आहे. यामुळे केंद्र सरकारकडून मदत घेणाऱ्या राज्यांची संख्या आता 27 इतकी झाली आहे. भारतातील 20 सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानकांच्या यादीत मणिपूर राज्यातल्या नोंगपोकसेमाई या पोलीस स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले आहेत. या कार्यालयांमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित व्यक्तीला तक्रार करण्याचा हक्क आहे. त्यासाठी 6 महिन्यांपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजही जतन करण्यात यावे असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत बुरेवी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडीपाडी के पलानीस्वामी तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी संपर्क साधत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि इतर माहिती जाणून घेतली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इयत्ता 9वी ते 12वीच्या सुरू झालेल्या वर्गांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असून अवघ्या आठवडाभरात 50% अधिक विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागले आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील अवघ्या 215 शाळा सुरू होऊ शकल्या होत्या. मात्र आज मितीस ही संख्या 480च्या घरात पोहोचली आहे. विद्यार्थ्यांची संख्याही जवळजवळ दुप्पट झाली आहे. येत्या काही दिवसात या शाळा कोविड पूर्वपदावर आलेल्या दिसतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी व्यक्त केला आहे. MDH मसाला उद्योग समूहाचे महाशय धर्मपाल गुलाटी यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.